हिमाचल प्रदेशाच्या उंच डोंगर रांगांमध्ये घनदाट जंगलांच्या मध्यभागी एक असं शक्तिपीठ आहे जिथे देवीचं रूप मस्तकाविना आहे, पण त्याची शक्ती संपूर्ण विश्व हलवू शकते. असं म्हणतात, जो भक्त इथे खरी श्रद्धा घेऊन येतो त्याच्या आयुष्यातील सर्व चिंता, भीती आणि दुःख देवी स्वतः दूर करते. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध माता चिंतपूर्णी धामच्या दिव्य यात्रेला. एक असं मंदिर जे 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं, जिथे माता सतींचे पवित्र चरण पडले होते आणि जिथे देवी छिन्नमस्ता रूपात विराजमान आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, ही देवी कोण आहे? तिचं रूप इतकं रहस्यमय का आहे? आणि खरंच का इथे आल्यावर चिंता नाहीशा होतात? चला या संपूर्ण रहस्यमय आणि अद्भुत इतिहासात प्रवेश करूया. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून जवळपास 985 मीटर उंचीवर हे दिव्य शक्तिपीठ वसलेलं आहे. चारही बाजूंनी हिरवागार निसर्ग, थंड वारे आणि भक्तीने भारलेलं वातावरण. इथे पाऊल ठेवताच मनात एक वेगळी शांतता जाणवते. पौराणिक कथांनुसार हे स्थान त्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे जिथे माता सतींचे चरण पडले होते. जेव्हा राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात भगवान शिवांचा अपमान केला, तेव्हा माता सतींनी योगाग्नीत स्वतःचा देह त्याग केला. शोकमग्न भगवान शिव सतींचा देह घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात तांडव करू लागले. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतींच्या देहाचे तुकडे केले. जिथे जिथे त्या देहाचे अवयव पडले तिथे शक्तिपीठांची निर्मिती झाली. असं मानलं जातं की चिंतपूर्णीत माता सतींचे चरण पडले होते, म्हणून हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. पण या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे येथे देवी छिन्नमस्ता रूपात पूजली जाते. छिन्नमस्ता म्हणजे स्वतःचं मस्तक स्वतः छेदन करणारी आदिशक्ती. हे रूप तंत्रशास्त्रातील 10 महाविद्यांपैकी तिसरी महाविद्या मानलं जातं. ही देवी आत्मबलिदान, अहंकाराचा नाश आणि आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे. एकदा माता पार्वती आपल्या 2 सहायिका जया आणि विजया यांच्यासोबत मंदाकिनी नदीत स्नानासाठी गेल्या होत्या. स्नानानंतर जया आणि विजयाला तीव्र भूक लागली. त्यांनी माता पार्वतींना भोजन मागितलं, पण त्या क्षणी भोजन उपलब्ध नव्हतं. भूक इतकी वाढली की त्या वारंवार विनंती करू लागल्या. तेव्हा माता पार्वतींनी स्वतःची दिव्य शक्ती प्रकट केली आणि एका क्षणात स्वतःचं मस्तक स्वतः छेदन केलं. त्यांच्या धडातून 3 रक्तधारा बाहेर पडल्या. 2 धारा जया आणि विजयाच्या मुखात गेल्या आणि तिसरी धारा स्वतः देवीच्या मुखात. हे दृश्य इतकं अद्भुत होतं की संपूर्ण सृष्टी थरारली. त्या दिवसापासून देवीचं हे रूप छिन्नमस्ता म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या रूपाचा अर्थ फक्त रक्त किंवा बलिदान नाही, तर स्वतःच्या अहंकाराचा अंत करून इतरांच्या कल्याणासाठी जगणं हा आहे. म्हणूनच चिंतपूर्णी धाम चिंता, भीती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारे स्थान मानलं जातं. इथे येणारा प्रत्येक भक्त म्हणतो, मी चिंता घेऊन आलो होतो, पण परत जाताना मन पूर्ण हलकं झालं. आता जाणून घेऊया या मंदिराशी जोडलेली सर्वात प्रसिद्ध कथा. ही कथा आहे देवीचे परमभक्त माईदास यांची. माईदास लहानपणापासून देवीचे अतिशय भक्त होते. त्यांचे 2 भाऊ दुर्गादास आणि देवदास घरच्या व्यवहारात व्यस्त असायचे, पण माईदास मात्र सतत देवीची आराधना, दुर्गा सप्तशती आणि भजनात मग्न असायचे. घरच्यांना वाटू लागलं की माईदास काहीच काम करत नाहीत. हळूहळू त्यांना घरापासून दूर केलं गेलं. गरिबी, एकटेपणा आणि अपमान, पण तरीही माईदासाने देवीची भक्ती सोडली नाही. एक दिवस ते प्रवास करत असताना घनदाट जंगलात थकून एका विशाल वराच्या झाडाखाली झोपले. रात्री अचानक त्यांना स्वप्न पडलं. एक तेजस्वी कन्या त्यांच्या समोर प्रकट झाली. तिच्या शरीरातून दिव्य प्रकाश निघत होता. ती म्हणाली, माईदास, या ठिकाणी राहून माझी सेवा कर, तुझ्या सर्व चिंता मी दूर करीन. माईदास जागे झाले, पण त्यांना वाटलं कदाचित हा भ्रम असेल. ते पुढे निघाले, पण जंगलात वाट चुकले. भयभीत होऊन त्यांनी देवीचं स्मरण केलं आणि अचानक त्यांच्या समोर दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून माता दुर्गा प्रकट झाल्या. त्यांचं तेज इतकं प्रचंड होतं की माईदास देवीच्या चरणी कोसळले. देवी म्हणाल्या, मी या ठिकाणी प्राचीन काळापासून विराजमान आहे, पण लोक मला विसरले. आता तू माझा भक्त आहेस, इथे राहून माझी सेवा कर. माईदासाने देवी समोर नतमस्तक होत आज्ञा स्वीकारली. यानंतर देवीने एका शिळेकडे इशारा करत सांगितलं, ही शिळा उचल. सनी ती शिळा उचलताच तेथून स्वच्छ जलधारा वाहू लागली. हे दृश्य पाहून माईदास थक्क झाले. आजही त्या पवित्र जलाचा उपयोग अभिषेकासाठी केला जातो. देवीनं त्यांना सांगितलं, आजपासून हे स्थान चिंतपूर्णी म्हणून ओळखलं जाईल, कारण मी भक्तांच्या चिंता पूर्णपणे दूर करते. माईदासांनी इथे छोटंसं मंदिर बांधलं. हळूहळू आसपासच्या गावांमध्ये या चमत्काराची चर्चा पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले आणि कालांतराने हे स्थान संपूर्ण भारतातील प्रसिद्ध शक्तिपीठ बनलं. 16व्या आणि 17व्या शतकात स्थानिक राजांनी मंदिराला संरक्षण दिलं. महाराजा रणजित सिंहांच्या काळात मंदिराला सोनं चांदीचं दान मिळालं. ब्रिटिश काळातही येथील भक्तांची संख्या वाढतच गेली. आज मंदिराचं व्यवस्थापन ट्रस्ट मार्फत केलं जातं. नवरात्रात येथे लाखो भक्त येतात. काही भक्त अनवाणी चालत 3 किलोमीटरची चढाई करतात. जय माता दीच्या जयघोषाने संपूर्ण पर्वत दुमदुमून जातो. अष्टमीला कन्यापूजन, नवमीला हवन आणि होतं. भक्त नारळ, चुनरी आणि प्रसाद अर्पण करतात. येथील आणखी एक मोठं रहस्य म्हणजे मंदिरातील पिंडी.
ही पिंडी सामान्य दगड नाही असं अनेक भक्त सांगतात. काही लोकांना पिंडीला स्पर्श करताच शरीरात कंपन जाणवतं, मन शांत होतं, तणाव कमी होतो. एका डॉक्टरांनी तर येथे स्वतःचा ब्लड प्रेशर तपासला होता. तणावात त्यांचा बीपी खूप वाढलेला होता, पण पिंडी समोर 15 मिनिटं बसल्यानंतर तो सामान्य झाला. काहींनी याला प्लेसिबो इफेक्ट म्हटलं, तर काहींनी देवीची कृपा. पण हजारो भक्तांसाठी ही शक्ती पूर्णपणे दिव्य आहे. तंत्रशास्त्रात चिंतपूर्णी धाम अत्यंत शक्तिशाली साधना स्थळ मानलं जातं. असं सांगितलं जातं की पूर्वी अनेक सिद्ध तांत्रिक येथे साधना करत होते. एक प्रसिद्ध कथा कपाल भैरव नावाच्या तांत्रिकाची सांगितली जाते. त्यांनी 12 वर्ष येथे कठोर साधना केली. दररोज रात्री सरोवरात स्नान करून वडाच्या झाडाखाली मंत्र जप करायचे. शेवटी देवी त्यांच्या समोर प्रकट झाल्या. तेव्हा देवी म्हणाल्या, खरी साधना स्वतःचं डोकं कापण्यात नाही, तर स्वतःचा अहंकार संपवण्यात आहे. त्या दिवसानंतर त्या तांत्रिकाने लोकांना काळ्या जादूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. चिंतपूर्णीचा संदेश स्पष्ट आहे. खरी शक्ती भक्तीत आहे, दुसऱ्याला हरवण्यात नाही. आजही पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि संपूर्ण भारतातून लाखो भक्त येथे येतात. हे स्थान 9 देवी यात्रेचाही भाग आहे. ज्वालाजी, नैना देवी आणि कांगरा देवी सोबत चिंतपूर्णीचं विशेष महत्व आहे. असं म्हणतात, देवीची परवानगी नसताना कोणालाही येथे दर्शन होत नाही आणि ज्याला देवी बोलावते त्याचं जीवन कायमचं बदलून जातं. जय माता चिंतपूर्णी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.